नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांना रिपब्लिक डे म्हणजेच आपला 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या खरबूज प्लॉटमध्ये 42 दिवसाचा आपला पूर्ण प्लॉट झाला आहे. आणि या 42 दिवसाच्या प्लॉटमध्ये तुम्ही प्लॉट बघू शकता कसा हिरवागार, कॅनोपी, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सेटिंग आता सुरू झालेली आहे. पेरे पण एकदम भारी निघत आहे. पण आपण लास्ट टाईम जे व्हिडिओ बनवले होते म्हणजेच 2024-25चा जो प्लॉट होता आपला 42व्या दिवशी, म्हणजे आपलं जवळपास सेटिंग कंप्लीट होत आली ती आणि 25व्या दिवशी पूर्ण कंप्लीट होऊन प्लॉट सेटिंगच्या बाहेर निघलं होतं. पण शेतकरी मित्रांनो, यंदा तसं काही होत नाही आहे. यंदा कुठं ना कुठं आपले प्लॉट मागं चालत आहे. जवळपास आपलं प्लॉट 8 ते 10 दिवसानं लेट आहे. म्हणजे आपले सेटिंग नेमक्याच चालू आहे. पेरी निघायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे आपली सेटिंग आता सध्या चालू आहे. नेमकेच आता पेरे भरपूर जागे असे आहेत की पेरे नेमकेच निघत आहे. ही अशी सेटिंग सुरू झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजून आपल्या प्लॉटला फ्लॉवरिंगमध्ये येण्यासाठी 3 ते 4 दिवस लागणार आहे. आणि ह्या 3 ते 4 दिवसामध्ये आपला प्लॉट पूर्णपणे एकदम फ्लॉवरिंगमध्ये येईन आणि तिथून पुढं आपलं कुठं ना कुठं सेटिंग सुरू होईल. तर आपली जवळपास 50 दिवस होईपर्यंत आपला प्लॉट पूर्ण सेटिंगच्या बाहेर निघेन असा एक आपला अंदाज आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाण्याचं योग्य नियोजन, त्यानंतर आपण जे वॉटर सोल्युबल सोडतोय ते आपल्या प्लॉटची कंडिशन बघून आणि वातावरणाच्या हिशोबाने आपले स्प्रे, कळी निघण्यासाठी स्प्रे, आपण हे सगळं नियोजन करून आपलं प्लॉटची काळजी घेतोय आणि काम करतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपलं ह्या प्लॉटमध्ये चालू तर आहेच, पण आपल्या इकडं टरबूजची पण लागवड करायची आहे. तर त्यासाठी पण आपलं भरपूर काम चालू आहे. एकसारखे कामं चालू आहेत. आपले जवळपास 4 एकर आपण टरबूजची लागवड करणार आहोत. त्यासाठी एकसारखे कामं चालू आहेत. आणि आपलं खरबूज प्लॉटमध्ये पण चांगलं लक्ष आहे. आपण असं नाही की टरबूज लागवड करतोय म्हणजे आपल्या खरबूज प्लॉटकडे दुर्लक्ष करतोय, तसं काही नाही आहे. दोन्ही पण चांगलं आणि व्यवस्थित आपलं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या कळी निघण्यासाठी पूर्ण चांगले पॉवरफुल ग्रेड घेतोय. 42-47 आसन, 10-60-10 आसन, 0-60-20 आसन, त्यानंतर 0-5-55-17 असे ट्रेस एलिमेंटचे ग्रेड घेतोय, जेणेकरून आपली सेटिंग चांगली आणि भरपूर व्हायला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे सेटिंग आहे. त्यानंतर आता पेरी निघायला सुरू झाले आहेत आणि येणाऱ्या 50 दिवसामध्ये आपला प्लॉट सेटिंगच्या बाहेर निघेल एवढी नक्की आपल्याला खात्री आहे. बघूया आता वेळेवर येणाऱ्या टायमाला आपला प्लॉट काय म्हणतंय काय नाही. तसं तर सध्याची कंडिशन जर बघितली तर प्लॉट एकदम सावकाशपणे चालू आहे. प्लॉटची जी ग्रोथ होत असते ती कुठं ना कुठं थांबलेली आहे. मागं पेरी निघायला सुरू आहे. जसा पेरा निघत आहे तसंच कळी निघून त्याचं पोलन पण होत आहे. आपल्याला मधमाशीला प्रॉब्लेम नाही आहे. मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये भरपूर येते दुपारा, त्यामुळं आपल्याला पोलनची काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्लॉटचा आपल्या प्लॉटची कंडिशन आहे. आपलं खरबूज प्लॉट तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली जी लागवडची पद्धत आहे ती बघण्यासाठी नक्कीच मला कॉल करा, भेट द्या. नक्कीच ह्याच्यामध्ये खर्च किती कम होतो, उत्पन्न किती वाढतो हे तुम्हाला नक्कीच कळेल. आणि आपल्या टरबूज प्लॉटची जी आपण लागवड करतोय त्याला आपल्याला रेट मिळेल की नाही मिळेल हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम. आणि परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक 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 शुभेच्छा.